खानदेशातील या ठिकाणी 200 ते 250 वर्ष जुनी रथोत्सवाची परंपरा आहे. हो, तो रथोत्सव म्हणजे अंमळनेर येथील संत श्री सखाराम महाराजांनी सुरू केलेला रथोत्सव. हा रथोत्सव वैशाख शुद्ध एकादशी इसवी सन 1818 मध्ये संत श्री सखाराम महाराजांनी सुरू केला होता. 1818 पासून ते काही वर्ष या वार्षिक उत्सवावेळी श्री लालजींची म्हणजेच कोदंडधारी श्रीरामांची पंचरसी मूर्तीची नगर परिक्रमा ही पालखीतून होत असे. नंतरच्या काळात द्वितीय मठाधिपती गोविंद महाराज यांनी रथ तयार करून घेतला व या उत्सवासाठी एक नियमावली व वेळापत्रक ही बनवले. त्यात मुहूर्तमेळ, ध्वजारोहण व स्तंभपूजन हे अक्षय तृतीयेच्या दिवशी करून दशमीच्या दिवशी बेलापूरकर महाराज दिंडी समवेत देवांचे स्वागत केले जाते. मग पुढे एकादशीला मुख्य रथोत्सवाचा उत्सव साजरा होतो आणि त्रयोदशीला संपूर्ण गावाला प्रसाद म्हणून जेवण दिले जाते. चतुर्दशीला आद्य मठाधिपती संत श्री सखाराम महाराजांचा पुण्यतिथीचा उत्सव करून दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला पालखी मिरवणूक काढली जाते आणि प्रतिपदेला बेलापूरकर महाराजांचे काल्याचे कीर्तन होऊन उत्सवाची सांगता केली जाते.